टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, दिल्लीत येण्याचे कारण वेगवेगळे असतात, परंतु माझे ज्येष्ठ सहकारी अश्विनीजी वैष्णव यांच्या वडिलाचं निधन झाल्याची बातमी मला कळली आणि सांत्वनपर भेटीसाठी मी मुद्दाम दिल्लीला आलो होतो। यापेक्षा आज वेगळा मोठा काही कार्यक्रम माझ्यापुढे नव्हता। दादा, महाराष्ट्रामध्ये बहुतांश मंत्र्यांवरती आमदारांचे व्हिडिओ पाहायला येत आहेत, त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत, नोटाचे बंडल पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे सगळं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये बिलकुल अस्वस्थता नाही आहे। आमच्या तिन्ही पक्षामध्ये समन्वय आहे, सरकार योग्य पद्धतीनं चाललेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे। एखादा सरकारमधला एखादा आमदार एखादी गोष्ट करतो याचा अर्थ त्याचा सगळं प्रश्नचिन्ह सरकारवर लागतं असं नाही आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। ज्या एका आमदाराने काहीतरी किरकोळ कारणावरून वाद त्या कॅन्टीनमध्ये केला, त्यांच्यावर त्या ठिकाणी FIR सुद्धा दाखल झाला आहे। हे कायद्याचं राज्य आहे आणि कायदा आपलं काम करीन, कोणालाही कायद्याच्या पुढं मोठं समजता कामा नये। मला असं वाटतं की तेवढ्या एका घटनेवरून सरकारचं मूल्यमापन करता येत नाही, सरकार चांगल्या पद्धतीने संजय शिरसाट यांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं त्यांच्यावरती आरोप होत आहेत। औरंगाबादमधील हॉटेलच्या टेंडरचं प्रकरण असेल, त्यानंतर काल त्यांच्या संदर्भात सापडल्या त्याचा आलेला समोर आलेला व्हिडिओ, इन्कम टॅक्सच्या नोटीस संदर्भात त्यांनी केलेलं विधान। संजय शिरसाट अडचणीत आहेत का? किंवा हे बघा, इन्कम टॅक्सची नोटीस केवळ त्यांनाच आली असं नाही, आत्तापर्यंतच्या काळात आम्हालाही आमच्या पक्षातल्या ज्येष्ठ लोकांनाही सुद्धा इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या आहेत। इन्कम टॅक्सची नोटीस येणं ही रुटीन प्रोसेस आहे। ज्याला कोणाला अशा प्रकारची नोटीस येते त्यांनी त्याचा खुलासा करायचा असतो आणि जर खुलासा हा योग्य असेल तर त्या नोटिशीला काही अर्थ राहत नाही, परंतु डिपार्टमेंटच्या नजरेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आल्याच्या नंतर ते नोटीस अशा प्रकारची देतात। परंतु विरोधकाला विरोध करण्यासाठी कुठलं तरी निमित्त लागतं, ते निमित्त करून आरोप प्रत्यारोप करणं आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवून घेणं हाही एक आता राजकारणातला नवीन प्रयोग सुरू झालेला आहे। मला असं वाटतं की मी काही कोण्या एखाद्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही, परंतु एखाद्याला इन्कम टॅक्सची नोटीस येणं आणि त्या नोटीसला खुलासा देऊन त्याचं समाधान करणं हे नोटीस आलेल्यांचं ज्यांना आलं त्याचं काम आहे। त्या लोकांच्या कुठं विकेट्स गेल्या हेही बघितलं गेलं आहे। आता आणि ते प्रेशर टॅक्टिक्स ही आहे हेही बघितलं गेलं आहे। इथे ह्याच्यातला कोणता भाग आहे का? शिरसाट म्हणा किंवा एकनाथ शिंदे हे पण म्हणा, त्यांनाही नोटीस झाले त्याचं समजलं नाही। मी आपल्याला सांगितलं ना की इन्कम टॅक्सची नोटीस येणं ही त्या डिपार्टमेंटची एक प्रोसिजर आहे आणि आत्ता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, काही गोष्टी फेसलेस झालेल्या आहेत आणि कॉम्प्युटराइज असल्यामुळं जर ट्रान्झॅक्शने जास्त किमतीचे जर असतील तर अशा प्रकारच्या नोटीस ह्या ऑटोमॅटिक येतात, परंतु आलेल्या नोटीसला उत्तर देऊन तो विषय संपवता येतो। जर का समाधानकारक उत्तर दिलं नाही तर अशा प्रकारच्या केसेस फेस करावं लागतात आणि असेही उदाहरणं आहेत की नोटीस आल्याच्या नंतर त्यांच्यावर त्या पद्धतीचा टॅक्स लावल्यासुद्धा गेलेला आहे। यात काही होईल का आज सांगता येणार नाही, काही होणार नाही का आज सांगता येणार नाही। त्यामुळे नोटीस आली ही काही मोठी घटना नाही आहे, नोटिसीचं उत्तर त्यांनी द्यावं आणि त्यात जर ते दोषी निघले नाही तर ते मोकळे होतील, दोषी सापडले तर कायदा आपलं काम करेल। अगोदर म्हटलं जायचं की अजितदादा निधी देत नाही, पैसा नाही, पण ह्या नेत्यांकडचे ज्या बॅगा पाहिल्यानंतर राज्यातली जनता अवाक होते। एवढे पैसे येतात, हॉटेल खरेदी करतात, काही दबाव आणला जातो, कुठे रेड पडली तर अजून खोतकरचं नाव समोर येतं, हे काय चाललंय? आणि मला असं वाटतं की हॉटेल खरेदी करणे, एखादी प्रॉपर्टी खरेदी करणे ती त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे। एखाद्या माणसाची जर काही कागदावर अशा प्रकारचे बॅलन्स शीटमध्ये पैसे असतील तर ते ताजमहलही खरेदी करू शकतात, पण जर पैसे नाही आणि एवढ्या गोष्टी खरेदी करू शकतात, एवढ्या गोष्टी करू शकतात तर मला असं वाटतं की आर्थिक दृष्टी म्हणजे याच्या अर्थ खात्याच्या दृष्टीनं ते चुकीचं आहे। परंतु पैसा कागदावर आहे, इन्कम तेवढं आहे तर तुम्ही आता नोट केलं आहे ताजमहल खरेदी करू शकतात असं नाही। ताजमहल म्हणजे आग्र्याचा ताजमहल नाही, अनेक घरातला ताजमहल हे नावसुद्धा आहे, त्याच्यामुळं आग्र्याचा ताजमहल खरेदी करता येते कोणालाही सुद्धा।
ताजमहल हे घराचं नाव सुद्धा अनेक ठिकाणी आहे. पण एकाच पक्षाच्या नेत्यांकडे एवढा पैसा आला कुठून? असं नाही. तुमच्या पक्षाचे दिसत नाही, अजितदादाचे पक्षाच्या नेत्याजवळ पैसा आला कुठून का नाही कुठून हे त्यांचे कागद सांगतील. मी नाही सांगू शकत पैसा आहे का नाही का. टार्गेट केलं जातं. हे बघा, विरोधी पक्ष तर टार्गेट करणार आहे, पण त्याला उत्तर द्यायला ते जर सक्षम असतील तर अशी किती टार्गेट झालं तर काय फरक पडतो. साधारणतः नोटीस जे आहेत दादा, इथून मागचा आपण बघितलं विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना येत असताना इथून मागचा आपण काही काळापासून बघितलंय, पण सध्या सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांना नोटीस. तुम्ही अशा प्रकारचा अर्थ काढणं बरोबर नाही आहे. एखाद्या नेत्यावर ईडीची कारवाई झाली तर असं म्हणलं जात होतं की विरोधकावर कारवाई होऊ राहिली. तो भाजपात गेल्यासाठी आतापर्यंत ईडीची कारवाई झाली तर तुम्ही असं म्हणत होते की ईडीची कारवाई फक्त विरोधकावर होती. आता सत्ताधारी पार्टीला इन्कम टॅक्सची नोटीस आली तर आता म्हणता विरोधी पक्षाला येत नाही, सत्ताधारी पार्टीला कशी येते. एक गोष्ट लक्षात घ्या, ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली त्यांनी हे पाहिलं पाहिजे की CBIच्या कार्यालय दिवसभर मोदीजी आणि अमित भाईच्या चौकशा करत होतं, आणि जेव्हा दिवसभर चौकशी करून CBIच्या चौकशीनंतर मोदी जेव्हा बाहेर आले आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं हात जोडले आणि निघून गेले. आरोप प्रत्यारोप नाही केले मोदीजींनी त्या काळामध्ये. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले, जयंतराव पाटील यांनी राजीनामा दिलाय. काय वाटतं, काही आजचे दिन येतील का शरद? ते त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.